आणि बरेच जण विचारतात ना, मी मागे शॉर्ट मध्ये पण सांगितलं की कुठले प्रोडक्ट यूज करते, तर मी हे नाहीतर मग आपलं काय होतं बघा, आपण खूपदा असं ऐकतो की माझं बाळ कसं मोठं झालं नाही मलाच नाही कळलं आणि असं काही. आत्ताच माझी अंघोळ झाली आणि आता मी नेहमी करणार. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि खूप दिवसांपासून ना खूप जणींची अशी रिक्वेस्ट होती की भक्ती तुझं आफ्टर डिलिव्हरी जे काही रुटीन आहे ना, तर ते तू आमच्यासोबत शेअर कर. कारण बेबी आल्यानंतर ना खूप सारे चेंजेस होतात आणि रुटीनसुद्धा खूप चेंज होतं. त्याच्यामुळे मग हे रुटीन सगळ्यांना माझं बघायचं होतं, म्हणून म्हटलं चला आज आपण ना मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ घेऊन येऊयात. आणि जसं झोपण्याची किंवा उठण्याची वेळ बदलते ना, तसं मग रुटीनमध्ये थोडेफार चेंजेस होतात. अदरवाईज सगळं रुटीन जवळपास सेम असतं. तर काय झालं, रात्री बेबी काही झोपलीच नाही. खूप तिचं रात्रभर थोडीशी किरकिर करत होती. त्याच्यामुळे मग आमची पण काही झोप झाली नाही. मी आईसुद्धा सकाळी खूप लेटनं झोपलो, जवळपास 6:30-6च्या आसपास. आणि मग उठायलासुद्धा तसंच उशीर झाला. आणि त्याच्यामुळं ना आज मी चक्क 9 वाजता उठले. बाहेरून किती ऊन आले तुम्ही बघू शकता. नाहीतर काय होतं, मी एक 7:45-8च्या दरम्यान उठते आणि मग बाकीचे सगळ्या गोष्टी किंवा जे काही रुटीन असतं ना तर ते चालू होतं. मग आता 9 वाजता उठले तर म्हटलं अगोदर ना हे पण आले होते, तर मग म्हटलं अगोदर बेबीला उन्हामध्ये ठेवूयात. कारण मी तिला सकाळचं जे कोवळं ऊन आहे ना तर ते जवळपास अर्धा तास देते. पण आज थोडं लेट झालं, कारण पहिले काय व्हायचं, थंडीमध्ये 9:30-9:45 पण ऊन तिला चालून जायचं. अर्धा तास जरी ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही वाटायचं. पण आत्ता ना ऊन खूप कडक पडतं आणि त्याच्यामुळे मग जास्त वेळ ठेवणं काही पॉसिबल होत नाही, कारण ते तिला सहन होत नाही. म्हणून एक 5 ते 10 मिनिट ठेवते. आणि इथे पिकू आलेला आहे की चल मला तू फिरायला घेऊन जा बाहेर, तू बेबीला का घेतलं यांनी असं. मग मी त्याचे थोडेसे लाड केले ना तर त्याला छान वाटतं. अदरवाईज काय होतं, तो खूप एकटा पडतो असं आम्हाला वाटतं. आणि मग यांनी बेबीला घेतलेलं आहे तोपर्यंत मग मी माझं ब्रश वगैरे सगळ्या गोष्टी आवरून घेते. आणि आत्ता ना सध्यासुद्धा मी गरम पाण्यानेच ह्या सगळ्या गोष्टी करते. थंड पाण्यामध्ये काही खूप हात घालत नाही. मला मागेच एक जणीनं विचारलं होतं की तू भांडे वगैरे धुतेस का, तर नाही, मी हात धुण्यासाठी वगैरे कधीतरी थंड पाणी वापरते. अदरवाईज मी बऱ्याच म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी अजूनही गरम पाणीच यूज करते. थंड पाण्यामध्ये काही जास्त हात घालत नाही. आणि हे काय करतात मग, सकाळी जसा त्यांना वेळ असेल किंवा संध्याकाळी जसा वेळ असेल, ऑफिसमधून जसा वेळ मिळेल ना तसा बेबीसोबत ते टाईम स्पेंड करतात. जेणेकरून काय होतं, त्यांना पण छान वाटतं, कारण एक वेगळाच आनंद असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग तोपर्यंत मी चहा वगैरे घेते आणि तोपर्यंत तिच्या औषधाची पण वेळ होते. औषधाची वेळ म्हणजे ना, कोवळ्या उन्हामध्ये आपण ठेवतो बेबीला, पण जेवढं पाहिजे ना तर तेवढं त्यांना त्यातून विटॅमिन डी मिळत नाही. त्याच्यामुळे मग जसं होईल ना तसं ओरल आम्ही तिला विटॅमिन डीचा डोस चालू केलेला आहे 0.5 ml पासून. कारण मग नंतर काय होतं, खूप जर कमतरता जाणवली ना तर खूप हाय डोसपासून मग सुरुवात करावी लागते. आणि तसं व्हायला नको म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच म्हणजे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे विटॅमिन डी तिला देतो. रात्री आमची नाही झोप झाली ना तशीच बेबीची सुद्धा नाही झाली, कारण बेबीच खूप रडत होती. आणि त्याच्यामुळे मग तिचा अगोदर डायपर वगैरे चेंज केला आणि म्हटलं हिला झोपवते, कारण मग झोप कंप्लीट नाही ना झाली बेबींची. ते खूप क्रँकी होतात आणि मग दिवसभर रात्रभर पण खूप त्रास देतात. त्यामुळे म्हटलं थोडीशी झोप झाली की ती पण रिलॅक्स राहील आणि शांत वाटेल तिला पण थोडंसं. त्याच्यामुळे अगोदर तिला झोपवलं आणि म्हटलं ती झोपतीये तोपर्यंत मग बाकीची माझी थोडीफार कामं होतील, जसं की बेडरूम वगैरे क्लीन करणं असेल किंवा मग माझा नाश्ता हे असेल. कारण रात्री जागरण झालं ना, मला सकाळी सकाळी एवढी भूक लागते, त्यामुळे मी अगोदर त्या गोष्टी करून घेते. आणि आत्ता ना मी नाश्ता करते. नाश्त्यामध्ये ना आज उपमा आहे. खूपदा असं होतं की उपमाच असतो, काही वेळेला बाकीच्या पण गोष्टी असतात. जसं मी तुम्हाला माझा आहार दाखवला आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मी त्यांना विचारत होते तुम्ही नाश्ता करताय का, तर त्यांचं असं म्हणणं होतं 1.5 महिना झाला तरी तुला अजून हा उपमा खाऊन कंटाळा कसा आला नाही. कारण उपमा खूप सिम्पल असतो, पण मला ना सकाळी सकाळी गोड खाल्ल्या काही जात नाही, शिरा वगैरे, त्याच्यामुळे मग मी उपमाच खाते. झाली झोप झाली होय, मालिश करायची आता. कसं हसायला येते सकाळी, रात्रभर काय होतंय, काय होतंय रात्रभर. ठोंबा ठोंबा. ती रात्री पण हसत असते, पण तिला रात्री बोलायला पाहिजे. हसते की नाही, दिवसभर झोपून झोपून कंटाळते मी, रात्री मला गप्पा मारायला पाहिजे कोणीतरी, हो की नाही.
हो की नाही? गुड मॉर्निंग एव्हरीवन. आताच माझी अंघोळ झाली. हा, आणि आता मी नेनी करणार. आताच अंघोळ घातली आईने तिला आणि आता ना पुसून वगैरे आता आहे तसंच मी तिला झोक्यामध्ये टाकणार. हो ना? पहिले जेव्हा थंडी होती तेव्हा आम्ही कपडे घालून झोपायचो. आता ऊन किती वाढले, मग मला गरमी होते. फक्तच तिला एकदम छान पुसून घेते, नाही तर मग काय होतं, ओलं जर राहिलं ना तर थंड पण लागतं. त्याचबरोबर काय होतं, अशा घड्या वगैरे असतात ना, मग त्याच्यामध्ये घाण जमा होते. त्याच्यामुळे एकदम स्वच्छ पुसून घेते मी आणि आम्ही नंतर नेनी करतो. हो ना? हो की नाही? आताच मी तिला झोपवले आणि मी तिला शक्यतो झोईतच झोपवते, कारण काय होतं वरती मग मच्छर वगैरे, आणि नंतर जाग जरी आली ना तर थोडंसं झोका दिलं तर मग ती आरामात झोपते. आणि रात्रभर तिची झोप नाही झाल्यामुळे ना ती दिवसभर छान झोपली की मग तेवढी ती फ्रेश राहते, नाही तर खूप क्रँकी होते. आणि खूप जण असं विचारतात की तू कसं मॅनेज करते, नाही का, तुझी बेबी रडत नाही का, तू व्हिडिओज वगैरे बनवते असं तसं. रडते, ती खूप रडते. आता शक्यतो काय होतं, ती रात्री जास्त रडते, दिवसभर ती शांतपणे झोपते. रात्री तर आम्ही लिटरली, आता मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आमचं खूप जागरण झालं, तर सकाळी आई तर ना 7 वाजता झोपली आणि मी जवळपास 6-6:30 वाजता झोपले, कारण त्याच्यानंतर ना माझा स्टॅमिना संपून जातो आणि मग मी आईकडे देते आणि म्हणते तुम्ही दोघी काय ते बघून घ्या. नाही तर मग शक्यतो काय होतं, मी रात्रभर म्हणजे जरी जागायचं असेल तर मी जागते आणि मग जेव्हा असं मला वाटेल की नाही आता मला खूपच झोप आली, मग तिला आईकडे देते, असं होतं. तर ना बाळ आहे तर आता ते जागरण किंवा मग दिवसाचं तिचं रडणं वगैरे अशा गोष्टी होणारच. पण शक्यतो ती दिवसा एकदा झोपली की मग 2-3 तास आरामात झोपते. मग त्यावेळेला माझे काय जे कामं असतील काय ते मी सगळ्या गोष्टी करून घेते आणि ती उठल्यानंतर काय जो वेळ असेल ना सगळा तो सगळं मी तिला देते. नाहीतर मग आपलं काय होतं बघा, आपण खूपदा असं ऐकतो की माझं बाळ कसं मोठं झालं नाही मलाच नाही कळलं आणि असं काही. तर काय होतं, आता प्रत्येक आईवडील बेबीला वेळ देण्याचा प्रयत्न करतातच, पण त्यातली त्यात ना काही वेळेला असं शक्य नाही होत की आपण तिला वेळ देऊ असं, आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की ती मोठी कशी होतात. त्यामुळे आम्हाला असं आहे सध्या की आम्हाला प्रत्येक मोमेंट ना तिच्यासोबत जगून घ्यायची आणि ती काय काय करते, रोज नवीन काय काय ऍक्टिव्हिटी शिकते ना हे बघायचंय. आणि 1-1.25 महिना झाल्यानंतर ना तिच्यामध्ये डेली खूप चेंजेस होत आहेत की म्हणजे कधी कधी ती हसणार, त्याच्यानंतर मग आता तिचं खेळणं वगैरे बोललेल्या आता सगळ्या गोष्टी तिला कळत आहेत, त्यावरून ती रिॲक्ट करते. सो अशा सगळ्या गोष्टी आम्ही सध्या तरी एन्जॉय करतोय. आणि मग बेबी आहे तर बाकी रडणं वगैरे आपली जागरणं होणारच. आणि आता माझा तो माइंडसेट झालाय की मला ते करावंच लागणार आहे. नाहीतर अगोदर माझं काय व्हायचं, खूप चिडचिड व्हायची. थोडं जरी माझं जागरण झालं, माझं झोपेचं टायमिंग इकडे तिकडे गेलं, मी तशी उशिराच झोपायचे 12 वाजता वगैरे, पण त्यातून सुद्धा ना जर एखाद्या वेळेस झोपमोड झाली किंवा सकाळी मला लवकर उठावं लागलं असं काही, तर खूप चिडचिड व्हायची. पण आता तो माझा माइंडसेट झालेला आहे की नाही आता बेबी आहे सो हे तर होणारच आहे, आणि त्यामुळे ना माझी चिडचिड सुद्धा नाही होत आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे ना आरामात होतात. आता जसं होईल तसं रिलॅक्समध्ये करते. आत्ता 11 वाजलेत, ती झोपली आहे, तर म्हटलं चला मी माझं पटकन आवरून घेते आणि मग बाकीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आताच माझी अंघोळ वगैरे झाली आणि आता पिल्लू झोपली आहे, तोपर्यंत म्हटलं आपण आपलं स्वतःच आवरून घ्यावं, जेणेकरून काय होतं ती उठल्यानंतर पुन्हा तिचं काहीतरी वेगळंच चालू असतं आणि मग माझं काही होत नाही. आणि त्यामुळे मग हेअर वॉश वगैरे करून घेतला. आजकाल कसं होतं की माथ्यावर तेल टाकण्यात येतं, त्यामुळे मग खूप असं चिपचिप वाटतं आणि त्याच्यात आता ऊन चालू झाले त्याच्यामुळे जास्त गरमी आणि हे येते, आणि त्यामुळे पटकन हेअर वॉश केला आणि म्हटलं उन्हात थोडेसे केस सुकवते. केस सुकल्याच्या नंतर मग हातमध्ये जाईल, कारण केस सुकवले ना तर मग माथा वगैरे काही दुखत नाही, तर मग लगेच असं होतं संध्याकाळी की डोकं दुखायला चालू होतं आणि काय काय अजून. आणि आत्ता असं चालू आहे, दिवसभर छान असं एकदम कडक ऊन पडतं, म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून एवढं ऊन असतं आणि संध्याकाळी थोडीशी थंडी वाजते. त्याच्यामुळे मग असं होतं की थोडेसे संध्याकाळपर्यंत जर केस सुकले तर मग थोडं बरं पडतं. आणि माझे केस ना खूप असे दाट असल्यामुळं ना ते पटकन वाळत नाहीत. सो उन्हात जर थोडेसे कोरडे केले आणि त्यानंतर मग ड्रायरने वगैरे थोडेसे सुकवले तर पटकन सुकतात. खूप ड्रायरचा पण वापर केला तर मग खूप केस ड्राय होतात आणि मग ते असे खूप असे वृक्ष दिसायला लागतात. त्यामुळे थोडंसं उन्हात सुकवते आणि मग बाकी जसं नॅचरली सुकतील ना तर तसेच सुकवते. आता माझं आवरून घेते आणि त्यानंतर मग जाईल मग आतमध्ये. एक 5 मिनिट बसेल, जास्त वेळ काय नाही बसणार. मी इथे ना मिरच्या सुकत टाकल्यात. आईला गावी जायचं तर आईची एक तयारी चालू आहे.
आणि मागच्या शॉर्टमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की चिप्स वगैरे तिने सगळे वाळत घातले होते, जेणेकरून त्याला काही किडे वगैरे होऊ नयेत. कारण आमच्या किचनमध्ये काय होतं, असं पावसाळ्यामुळे असं सर्द आल्यासारखं होतं आणि मग त्याच्यामुळे ना गोष्टी खराब होतात पटपट. त्यामुळे लक्ष द्यावं लागतं सगळ्या गोष्टींकडे, की वाळवणाचं वगैरे असं काही असेल तर. आणि तिनं मग ते सुकत घातलं आणि आज ह्या मिरच्या वाळत घातल्यात. म्हणली की त्या पण थोड्याशा वाळून ठेवते, म्हणजे जेणेकरून तुला ना मी गेल्यानंतर अशी एक्स्ट्राची कामं करण्याची काही गरज पडणार नाही. फक्त तू रोजचं बाळाचं आणि तुझं आणि बाकी घरातलं जेवण वगैरे असंच आवरत जा. खरं तर ते सुद्धा खूप आता डिफिकल्ट होणार आहे, कारण 3-4 महिने झालं मला सवयच नाही राहिली ह्या सगळ्या गोष्टींची. आणि त्याच्यामध्ये आता तब्येतीचं पण हे असं, पण बघू जसं मॅनेज होईल तसं होईल. आणि बाकी पण तिने स्ट्रिक्टली सांगितले की साफसफाई वगैरे काही करण्याच्या भानगडीत पडू नको, कारण आता ते खरं तर होणार पण नाही माझ्याच्याने. त्याच्यामुळे मग बघूया आता जसं जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. सो आता आहे तिचा प्लॅन 1-4-8 दिवसामध्ये निघण्याचा. सो त्याच्यामुळे ना मी सुद्धा थोडीशी प्रिपेअर होती आता. मानू मानू पिकूचू, हे बघ कोण आले, हे बघ आपल्याकडे कोण आले बघ. अरे बापरे, अरे 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 इकडे इकडे चल. गेली ती, गेली. चल इकडे, तू इकडे ये आतमध्ये. अरे ते इकडे आहे ना तू, चल इकडे. घरात नव्हती आली घरामध्ये. चल इकडे, इथे बस. चल इकडे पिकूचू. आलेलं घरामध्ये कोणीच नाही यायचं आमच्या घरामध्ये, मी फक्त एकटा मालक आहे इथला. बरं चल इकडे ये, चल पिकूचू. त्यांना हे रोजचं टायमिंग झाले तिचं उठायचं, म्हणजे 2 वाजले ना की बरोबर उठते. आणि मग तोपर्यंत माझं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी होऊन जातात. आणि मग उठून तिला फीड वगैरे करून तिला कपडे घालते मी. हा हो ना. आणि परत झोप लागली तिला. थांब थोडंसं थांब. आणि बरेच जण विचारतात ना, मी मागे शॉर्टमध्ये पण सांगितलं की कुठले प्रोडक्ट यूज करते, तर मी हे सेबामेडचं यूज करते सध्या. सेबामेडचं सुद्धा ना मी तिला मसाज ऑइल एक वापरते, सोप वापरते आंघोळीसाठी, आणि क्रीम वापरते. क्रीम पण खूप काही वापरत नाही, पण तिला जर असं काय होतं, दूध साईडने आल्यामुळे किंवा मग उलटी वगैरे केल्यामुळे इथली स्किन ना थोडीशी ड्राय होते सारखं पुसून, त्याच्यामुळे तेवढ्या ठिकाणी फक्त क्रीम वापरते. आणि बाकी ना पावडर, जी हिमालयाची पावडर आहे ना, तर ती मी तिच्या पूर्ण बॉडीसाठी वापरते, फेससाठी काही वापरत नाही. कारण मला असं वाटतं की सध्या जेवढं होईल तेवढं हे अशा प्रोडक्ट पासून तिला दूर ठेवावं, नंतर तर सगळे वापरायचेच आहेत मोठं झाल्यानंतर. तेव्हा मग मी आता फेससाठी तिला काही वापरत नाही, फक्त जो एरिया खूप ड्राय वाटतो ना तिथे क्रीम वापरते. आणि मग बॉडीसाठी पण पावडर याच्यासाठी वापरते की आता उन्हाळा चालू झालाय, आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं मग जे काही असे बंद भाग असतात, म्हणजे समजा इथला भाग असेल, काय झोपायचंय, जे भाग असे फोल्ड होतात ना, तर त्याच्यामध्ये मग घाम येतो आणि मग एखाद्या वेळेस ते तिथं जागा ती खराब होण्याची शक्यता असते, किंवा मग तिथे रॅश येऊ शकतात किंवा अजून काही. त्याच्यामुळे जेवढी होईल ना तेवढी ती जागा कोरडी ठेवण्यासाठी फक्त मी तेवढी पावडर वापरते, हो ना. आणि आजीचं चाललेलं असतं की तिला गंध लाव, तिला काजळ लाव, तिला टिक्का लाव, म्हणून एक गंधाचा टिकला लावते. जो त्या दिवशी गंध घेऊन आले ते तिच्यासाठी. आणि काजळ तर मी काही लावलंच नाही, कारण म्हटलं नाही डोळ्यासाठी काय लावायचं नाही तिला, फक्त एखादा टिक्का इथं असतो ना, इथं देतो आपण किंवा हातावरती देतो, तर तसा लावण्यासाठी म्हटलं काजळ आणू आपण. आणि हसायला येते. आणि मग एक गंधाचा टिक्का देऊया, हो ना, म्हणजे नजर नाही लागणार मम्मीची. हा, मम्मी सारखंच म्हणते की किती गोड आहे माझे पिन्नो. कशी असते किती गोड आहे माझे पिन्नो. कारण आई वडिलांची जास्त नजर लागते, त्यामुळे मग तेवढा टीका लावणार. आणि ना बेबी रिलेटेड खूप सारे प्रश्न असतात तुमचे, त्याच्यामुळे मी कालच कम्युनिटी पोस्टला टाकलं होतं की तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला सांगा, म्हणजे विचारा, मी त्याचा आन्सर नक्की करेल. ते एक त्याच्यावरती ना सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. पण बऱ्याच जणांचं हे असतं की तू उठली, तिला डायपर यूज करते की लंगोट यूज करते की पॅन्टीज यूज करते जास्त. तर आत्ता मी तिला तेच म्हणजे तिचं आवरत होते तर माझ्या लक्षात आलं. आणि मी ना तिला खरं तर खूप जास्त करून ना डायपर वापरते, कारण तिचं पहिल्या 1.25 महिन्यामध्ये युरिन आणि मोशन खूप जास्त पास होत होते, आणि त्याच्यामुळे मग सारखं लंगोट चेंज करणं काही पॉसिबल नव्हतं. कारण माझं पण मग काय होतं, सतत उठ बस केलं तर मग मला पण त्रास व्हायचा तेव्हा जास्तीचा. आणि त्याचबरोबर तिला पण ते ओल्यामुळे सर्दी वगैरे होण्याची भीती वाटायची, आणि तिची झोप मोड पण व्हायची खूपदा कारण ओलं झाल्यामुळे. त्याच्यामुळे मी खूप कमी लंगोट वापरायचे तेव्हा, शक्यतो तिला दिवस रात्र डायपर वापरायचे.
पण आता कसं झालंय तिचं युरिन आणि मोशनचं प्रमाण कमी झाले, त्यामुळं ती जेव्हा केव्हा जागी असते ना तर तेव्हा मी तिला लंगोट वापरते, आणि जेव्हा ती झोपलेली असते किंवा तिला आंघोळ करून झोपवले तर तेव्हा फक्त डायपर वापरते. आणि संध्याकाळच्या वेळेला मग एकदम 11-12च्या टायमिंगला आम्ही मग तिला डायपर घालतो, जेव्हा आम्ही झोपणार असतो तेव्हा. जेव्हा आम्ही जागी असतो किंवा मग ती खेळत असते तेव्हा शक्यतो मी तिला लंगोटच ठेवते. आणि अजून एक की आता मी ना तिला काय करते, उन्हाळ्यामुळे कपडे असे खूप पातळ आणि स्लीवलेस वगैरे असं यूज करते, कारण आता ऊन खूप वाढले. आणि डॉक्टरांनी सुद्धा स्पेशली असं त्या दिवशी आम्ही गेलो होतो तर सांगितलं की तिचं डोक्याला वगैरे बांधत जाऊ नका तुम्ही, किंवा मग जेव्हा पण तुम्ही तिला झोपवता तर तेव्हा असं खूप रॅप करून झोपवत जाऊ नका, कारण काय होतं डोक्यामधून हीट बाहेर पडते, त्यामुळे मग डोकं असं उघडं ठेवायला पाहिजे असं बोलतात. आता आपल्याकडे असतं की टाळू उघडी नाही ठेवली पाहिजे असं, तसं पण डॉक्टरांनी तसं सांगितलं, त्यामुळे मी काही तिला बांधत नाही. आणि बाकी पण फक्त वरती एक स्लीवलेस असं तिला एक टी-शर्ट टॉप असं घालते, जेणेकरून तिला जास्त असं घाम वगैरे येणार नाही किंवा गरमी होणार नाही, कारण आता ऊन एवढं वाढले की तिला रॅश वगैरे लगेच येण्याची शक्यता असते म्हणजे छोट्या बाळांना, त्याच्यामुळे मग आता मी थोडंसं त्याची काळजी घेते. आणि बाकी मग असं असतं आमचं सकाळी ते दुपारपर्यंतचं रुटीन, कसा वेळ जातो काही कळतच नाही. ते पण ना सध्या मला काही काम नसतं, फक्त हेच असतं, त्यामुळे हे असा एवढा वेळ जातो. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ लाईक करून जा. चलो बाय.